प्रिय मित्रांनो, स्वागत आहे आपले सिटेक मजा या चॅनलवरती व आपण आज बघत आहोत DLED सेकंड इयरमधील भारतीय समाज आणि शिक्षण S1 या सब्जेक्टमधील प्रकरण पहिले शिक्षण भारतीय संस्कृतीतून जागतिकीकरणाकडे या प्रकरणाचा भाग 1। मित्रांनो, सरावासाठी हा व्हिडिओ बघा, ऐका व लिहून काढा। अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचे टिप काढण्यासाठी उपयुक्त असेल। तर चला मित्रांनो, आपण बघूया। संस्कृती म्हणजे काय, थोडक्यात बघूया। आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे। या विविधतेतून एकता साधण्यासाठी भारतीय संस्कृतीची आवश्यकता असते। ज्या समाजात चांगले बोलणे, चांगले वागणे, उत्तम विचार, उच्च सामाजिक दर्जा, राहणीमान, शिष्टाचार, वेशभूषा, भाषेचा वापर, कलागुणांची जोपासना करणे असे असेल तर त्या समाजात सुसंस्कृत समाज असे म्हणता येईल। समाजमान्य वर्तन हा संस्कृतीचा गाभा आहे। संस्कृती हा शब्द स म्हणजे सम्यक, अधिक स्कृ म्हणजे कृती, बरोबर सम्यक कृती म्हणजे संस्कृती असा थोडक्यात व्याख्या आपण करूया। तर मित्रांनो, पुढील व्याख्या आपण बघूया की चांगले विचार करण्याची प्रक्रिया किंवा कृती म्हणजेच संस्कृती होय। मनुष्य व्यक्तिशा व समुदायशा जी जीवन पद्धती निर्माण करतो आणि जीवन साफल्यार्थ स्वतःवर व बाह्य विश्वावर संस्कार करून जे आविष्कार करतो ती पद्धती किंवा तो आविष्कार म्हणजे संस्कृती होय। विनोबा भावेंच्या माध्यमातून जी व्याख्या आहे ती पुढील प्रमाणे। विनोबा भावे म्हणतात, सत्कृत्यांची परंपरा म्हणजेच संस्कृती होय। शंकराचार्य यांच्या मते सद्गुणांची वृद्धी व दुर्गुणांचा नाश करण्याच्या प्रयत्नांचा परिपाक म्हणजे संस्कृती होय। E.B. टेलर म्हणतात, ज्ञान, कला, नीतिनियम, कायदे, रूढी, परंपरा, प्रथा या सर्वांना मिळून संस्कृती म्हणतात। व्हायटन आणि हंटर यांच्या मते मानवी व्यक्ती ज्या समूहाचा सभासद असतात त्यात जे जे करावयास, वापरावयास, उत्पादित करण्यास, माहिती करून घेण्याचा आणि श्रद्धा ठेवण्यास शिकतात त्या सर्व गोष्टींना संस्कृती असे म्हणतात। ब्राऊन म्हणतात, आपल्या गरजा भागवताना भोवतालच्या पर्यावरणामुळे कल्पना, वृत्ती, मूल्य, सवयी निर्माण होतात आणि त्यांच्यामुळे व्यक्ती समूहाचे जे वर्तन घडते त्यांना एकत्रितपणे संस्कृती असे म्हणतात। तर आपण आता थोडक्यात बघूया भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये। तर मित्रांनो, पहिला सर्वसमावेशकता। भारतीय संस्कृतीच्या विचारात हे विश्वासी माझे घर ही भूमिका प्रकर्षाने मांडली आहे। भारतात आर्य अनार्य
शक, हुन, कुशन, तुर्क, पोर्तुगीज, मुघल, इंग्रज आले. या सर्वांना संस्कृतीने सामावून घेतले आहे. विविध जाती, पंथ, धर्म, वंश भारतात सुखाने नांदतात, कारण त्यांना भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे. संस्कृतीमुळे राष्ट्रीय ऐक्य टिकून आहे. दुसरे वैशिष्ट्य, विविधतेत एकता. तर मित्रांनो, भारतामध्ये विविध धर्म, विविध भाषा व विविध रीतिरिवाज आढळत असतात. तसेच भारतामध्ये विविध धर्माच्या वेगवेगळ्या विविध चालीरीती आहेत. त्याचप्रमाणे हे भाषेचे व धर्माचे किंवा संस्कृतीचे वेगळेपण एका सुंदर फुलांच्या हाराप्रमाणे भारतीय संस्कृतीमध्ये गुंफलेले आहे. प्रत्येक प्रांतातील सण, उत्सव, पोशाख, खानपान वेगवेगळे आहे, तरी त्यात एक समान धागा आहे. हेच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. तिसरा वैशिष्ट्य हे नैतिक मूल्य हे आहेत. सत्य, अस्तेय, असंग्रह, अहिंसा, ब्रह्मचर्य ही सामाजिक नैतिक मूल्ये चिरंतन स्वरूपाची आहे. तर मित्रांनो, नैतिक मूल्य हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. या मूल्यानुसार आचरण व्हावे आणि दया, क्षमा, शांती, कृपा या सद्गुणांची प्राप्ती व्हावी. तसेच सर्वाभूती प्रेम करण्यास भारतीय संस्कृतीने शिकवलेले आहे. पुढील वैशिष्ट्य, सहिष्णुता. सहिष्णुता हे भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्य आहे. सर्व धर्म माणसाला एकाच दिशेने घेऊन जाणारे आहेत, पण त्यांचे मार्ग वेगवेगळे आहेत. खरा धर्म जो मानवता धर्म म्हणून संबोधला जातो, त्याच्याकडेच जाणारे हे मार्ग आहेत. भारतीय संस्कृतीची सहिष्णुता ही जाती धर्मपंथातील वृत्ती दर्शवणारी आहे. पुढील वैशिष्ट्ये, मानवनिर्मित. भारतीय संस्कृती ही मानवनिर्मित संस्कृतीचा भाग आहे. भौगोलिक व सामाजिक वातावरणाशी समायोजन करून घेण्यासाठी मानवाने निर्माण केलेल्या विचारप्रणाली, कौशल्ये, साधने यांना संस्कृतीत स्थान आहे. पुढील वैशिष्ट्ये, सामाजिक वारसा. संस्कृती ही समाजाच्या सामूहिक मालकीची असते. संस्कृती ही माणसाला शिकावी लागते व संस्कार ग्रहण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागतो. याचाच अर्थ संस्कृतीस सामाजिक वारसा म्हणून संबोधले जाते. पुढील वैशिष्ट्य, परिवर्तनशीलता. म्हणजेच परिवर्तनशील. संस्कृती ही परिवर्तनशील असते. संस्कृतीमध्ये काळानुसार बदल होत जातो. म्हणजेच संस्कृती काळानुरूप बदलत असते. जागतिकीकरण. जागतिकीकरण म्हणजे काय, आपण थोडक्यात बघूया. जागतिकीकरणाची संकल्पना प्रामुख्याने अर्थव्यवहारांशी संबंधातून प्रथमतः उदयास आली. गाव पातळीतील व्यवहारात प्रत्येक माणूस इतर कोणीही आपल्याला गरजेची असलेली वस्तू किंवा सेवा
कोणत्याही अडचणीशिवाय देवाणघेवाण करू शकतो. त्याचप्रमाणे एका देशात निर्माण होत असलेल्या वस्तू व सेवा आणि मनुष्यबळ यांची देवाणघेवाण जगभरात कुठेही होऊ शकणे यालाच जागतिकीकरण असे म्हणतात. एका शब्दात संपूर्ण जगात देवाणघेवाण करण्याची प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय. तर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आज प्रत्येक देशाने आपली आर्थिक बंधने सैल करून जागतिक स्तरावर आपली अर्थव्यवस्था खुली करणे अभिप्रेत असले तरीही जगाच्या आर्थिक व सामाजिक राजकीय सांस्कृतिक व्यवहाराचा एकत्र मिलाप हा जागतिकीकरणाचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक वस्तूंची किंवा घडामोडींची जागतिक स्तरावरील स्थानांतरणाची प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय. संस्कृतीची देवाणघेवाण. भारतातील संस्था परकीय देशात सुरू झाल्या, त्यामुळे भारतीय संस्कृतीची ओळख त्या परकीय देशांना होते. तसेच परकीय देशातील संस्था आपल्या देशात असल्याने त्या देशाची संस्कृतीची ओळख आपणास होते. अशी संस्कृतीची देवाणघेवाण होत असते. विज्ञानाचे ज्ञान व विकास. जागतिकीकरणामुळे विज्ञान व तंत्रज्ञानाच्या नवीन शोधांमुळे जग जवळ आले आहे. माहितीची देवाणघेवाण, ज्ञान, माहिती, इलेक्ट्रॉनिक देता व घेता येते. अध्यापनात सुलभता आली आहे. इंटरनेट व नेटवर्किंगमुळे अध्यापनाच्या विकासाची गती वाढवता येते. वैश्विक दृष्टी निर्माण झालेली आहे. आपण वैज्ञानिक साधनांचा वापर करून जगाशी संपर्क साधल्यामुळे वैश्विक दृष्टी प्राप्त होऊन तशी विचार प्रक्रिया विकसित होते. मुक्त व्यापारास चालना मिळते. मुक्त बाजारपेठ हे माध्यम आहे, त्यामुळे जगातील सर्व लोक व भांडवलदार यांना लाभ मिळू शकतो. जागतिकीकरणामुळे शिक्षणातील बदल काय झाला त्यात थोडक्यात आपण बघूया. संस्थांची पुनर्रचना करताना संस्थेतील स्टाफ, भौतिक सुविधा, तंत्रज्ञान व विज्ञानाच्या सोयी सुविधा यांची निर्मिती करणे गरजेचे आहे. शिक्षकांची बदलती भूमिका. शिक्षक हा सुलभक, मार्गदर्शक, स्त्रोतक म्हणजेच मेंटॉर म्हणून दिसणार आहे. अभ्यासक्रम पुनर्रचना. जागतिकीकरणास अनुसरून जुना अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रम तयार करावा लागणार आहे. स्पर्धेत वाढ. सध्याचे युग स्पर्धेचे असल्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे गरजेचे आहे. संस्थांचे मूल्यमापन करणे. जागतिक पातळीवरील संस्थांचा अभ्यास करून वेळोवेळी संस्था चालकांनी आपल्या संस्थेचे मूल्यमापन करून घेणे आवश्यक आहे. गुणवत्ता संघर्ष. TQM सारखी संकल्पना संस्थांनी व शाळांनी अंमलात आणून शिस्त व सुविधा या समस्या दूर करणे गरजेचे आहे. इंग्रजी अनुदेशनाची भाषा ठेवावी लागेल. जागतिक प्रवाहामध्ये टिकून राहायचे असल्यास अनुदेशाची भाषा म्हणून इंग्रजीचा वापर करावा लागेल.
इंटरनेट व तंत्रज्ञानाचा वापर, जागतिकीकरणात माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी इंटरनेट व इतर तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. संस्कृती संक्रमण, जागतिकीकरणात संस्कृतीची देवाणघेवाण होत आहे, त्यामुळे प्रचलित चालीरीती, रूढी, परंपरा, जीवनपद्धती या सर्वांवर परिणाम होत आहे. शिक्षणाचे व्यावसायीकरण, वाढत्या व्यापारीकरणामुळे शिक्षणाचे व्यापारीकरण होत आहे, त्यामुळे चांगले ज्ञान, कौशल्य, अभिवृत्ती असलेल्या व्यक्तींची निर्मिती करणे हे एक आव्हानच आहे. स्पर्धेत टिकायचे असेल तर दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेणे किंवा देणे गरजेचे आहे. धन्यवाद मित्रांनो, आजच शेअर करा व नवीन भागाकरता पाहत राहा श्री टेक माझा हा चॅनल. धन्यवाद.